नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त टॉपिक बघणार आहोत की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना पर्सनल मेंटरशिप का गरजेची आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शॉर्टमध्ये आणि लवकरात लवकर महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतो, ओके, कुठल्याही एक्झामची आपण ज्यावेळी तयारी करतो त्यावेळी आपण पहिल्यांदा बघतो तो काय, क्लास। ओके, क्लास बघण्यात काहीच प्रॉब्लेम नाही, क्लास बघतोच, प्रत्येक जणच बघतो, टॉपर असेल तो पण बघतो की शोधतो तो। ओके, पण तो क्लासमध्ये आपण काय बघतो की फक्त बघतो टीचिंग। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर तुमच्या चुका कळतील, आणि जर नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला देखील कळेल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे। टीचिंग बघतो आपण, फक्त काय करतो टीचिंग। उदाहरणासाठी आपण पॉलिटी घेतला पॉलिटी, घटना निर्मिती लेक्चर सुरू करतो, बघायला सुरुवात करतो आपण, त्याच्यासाठी पुस्तक विचारतो, चला पुस्तकाचं नाव, लगेच टीचिंग लेक्चर सुरू कार्यक्रम। मग एवढंच असतं की सर दुसरं काय असतं, भरपूर गोष्टी असतात। उदाहरणासाठी तुम्ही पॉलिटी वाचताय, पॉलिटी कुठल्या एक्झामसाठी वाचताय, राज्यसेवा वाचताय, कंबाईन वाचताय, सरळ सेवेसाठी, UPSC साठी किंवा इतर एक्झामसाठी, एक्झामची डिमांड तुम्हाला कळली पाहिजे। काय पहिल्यांदा डिमांड, ओके, त्या डिमांडनुसार तुमचं पुस्तक असलं पाहिजे। त्याच्यानंतर PYQ तुमच्याकडे पाहिजे, त्याच्यासोबत तुमचा सिलेबस देखील पाहिजे। ओके, तुम्हाला आमच्याकडे PYQ आहे, पुस्तक आहे, सगळं आहे, त्याचा उपयोग कसा घ्यायचा हे तुमच्याकडे नाही। पर्सनल मेंटरशिपचा तो रोल आहे, मी पण पर्सनल मेंटरशिपच त्याचाच हे सांगतोय। बघा तुम्ही डिमांड, त्या विषयाची डिमांड कळली पाहिजे किंवा त्या एक्झामची डिमांड कळली पाहिजे, किती मार्काला किती आहे, कुठले टॉपिक आहेत। समजा उदाहरणासाठी पॉलिटी आहे तर पॉलिटीचे मी राज्यसेवा करतोय, राज्यसेवेसाठी कुठले टॉपिक आहेत, कुठले टॉपिक नाहीत, मी जे पुस्तक वापरतोय ते पुस्तक सफिशियंट आहे का, त्याच्यातले पण कुठले टॉपिक त्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, कुठले टॉपिक बेसिक आहेत, कुठले टॉपिक आहेत ते एकदाच वाचायचे नंतर वाचायचे नाहीत, हे नसतं माहिती। फोकस, टीचिंग लेक्चर, क्लास, व्हिडिओ, लिहिणं, कुठे अंडरलाईन करणं, काही पण वाचणं। याच्यात समजा एखादं पुस्तक आहे त्याच्यात जर 70-80% असेल तर त्याच्या नावाने बोंबा मारणं, याच्यात 70-80%चं हे काही नाही रे, इतकुसच आहे, याच्यात काही नाही आहे, ते 70-80% तुम्हाला पाठ आहे का, ते पण नाहीये। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट। त्याच्यामुळे पर्सनल मेंटरशिपचा पहिला विषय आहे की तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीत, तुम्ही त्याची डिमांड बघत नाही, पुस्तकावरती, एका पुस्तकावरती विश्वास नसतो। स्टेट बोर्ड वाचायचे असतात, राज्यसेवा कंबाईनला ते माहिती नसतात कुठले, त्याचे फक्त लेक्चर्स बघतो, ते शिकवणारे सगळ्याच याच्यासाठी फोकस करतात। तसं नाही की ते वाईट शिकवतात चांगलं, पण ते ओव्हरऑल शिकवतात। एक्झाम ओरिएंटेड पाहिजे की राज्यसेवा तर राज्यसेवाच, मी कंबाईन पण जरा जरा करतो, राज्यसेवाही करतो, कधी मध्ये सरळ सेवा देतो, ATM माझी UPSC देतो, बँकिंग पण देतो, असं जे सगळंच कार्यक्रम करतात, निदान 1 वर्ष तरी हे असं करायचं नाही। एक एक्झाम फोकस करायची, निदान 1 वर्ष, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की पर्सनल मेंटरशिपमध्ये सांगितलं जातं। म्हणजे आपले जे असतात, पुढे मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, बॅचेस असतो, त्याच्यात पर्सनल मेंटरशिप असतं की पॉलिटी असेल किंवा पर्यावरण असेल। उदाहरणासाठी मी तुम्हाला पर्यावरणचं सांगतो, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल, हे तर कळलं की एक्झामची डिमांड असेल, पुस्तक कुठलं वापरायचं आहे, PYQ, सिलेबसमधून IMP टॉपिक्स, कुठले नॉन IMP टॉपिक्स हे देखील कळलं पाहिजे, पुस्तक कसं वाचायचंय, कुठे अंडरलाईन करायचे, नोट्स, ही कोणी विचारतच नाही किंवा याला घेणदेण नसतं, डायरेक्ट सांगा सर किती लेक्चर्स आहेत, संपला विषय। ही अत्यंत महत्त्वाची आहे। अजून एका उदाहरणावरून तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल की पर्सनल मेंटरशिप नेमकी काय। इकडे बघा, पर्यावरणचा विषय राज्यसेवा पूर्व परीक्षेला आहे आणि कंबाईन मेन्सला आहे। क्लिअर, पर्यावरणचा वाचत असताना आपण काय करतो, पहिल्यांदा बॅच बघतो की कुणाच तरी बॅच घेतो, बॅच व्हिडिओ बघायला सुरुवात करतो। आता ती बॅच राज्यसेवा पूर्व, जुन्या राज्यसेवा मेन्स, MCQ होती तेव्हा, कंबाईन मेन्स, हे सगळ्यांना बनवून केली असते। त्याच्यात परत पुस्तकावरती पण तिथून हे आहे, समजा घोरपडे सरांचं पुस्तक आहे, त्याच्यात 22 ते 23 टॉपिक आहेत, ते सगळं त्याच्यात शिकवलेलं असतं। पण त्याच्यात इन्क्लूड काय आहे, राज्यसेवा पूर्व आहे, ओके, कंबाईन आहे, कंबाईन मेन्स आहे, सगळं आहे त्याच्यात। तुमचं फोकस काय, तुमचं फोकस राज्यसेवा आहे। मग या राज्यसेवेचे IMP टॉपिक्स तुमच्याकडे आहेत का? मग हे करत असताना, पर्यावरणचा ते अभ्यास करत असताना पर्सनल मेंटरशिप म्हणजे काय, पर्सनल मेंटरशिप म्हणजे याला मोडतो, पहिली स्टेप याच्यामध्ये आहे, तुम्ही एक्झाम कुठली फोकस करताय। ओके सर, माझी एक्झाम फिक्स आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याची बुक लिस्ट करा। मग बुक लिस्टमध्ये काय, बुक लिस्टमध्ये 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड आधी 100%। हे म्हणजे हे व्हिडिओ टाकण्याचा उद्देश काय की आता माझीच एक बॅच विद्यार्थ्यांनी घेतली होती, तो अभ्यास करत होता, त्याचा मला फोन आला, दुकानावरती गेला तो, मी उचलला,
हॅलो बोललो. त्याच्यानंतर त्याचा फोन आल्यानंतर तो म्हटला की सर मी कुठलं पुस्तक घेऊ, दुकानावरती आलोय, इथे हे पुस्तक नाही आहे पर्यावरणचं, तर मी घेऊ का? मग मी म्हटलं घे. तो म्हणतो जुनं आहे, लेटेस्ट घेऊ का? म्हणजे 2 दिवसांनी घे. ओके. तर ते म्हणल्यानंतर त्याला म्हटलं मग याच्यातून कुठलं वाचू काय, असं तो बोलत होता. त्यावेळेस मी त्याला म्हटलं की पर्यावरणचं आहे, मी व्हिडिओ पण टाकलेला आहे, युट्यूबला आहे, ऍप्लिकेशनला आहे, कसा अभ्यास करायचा. मी तो 11वी-12वी स्टेट बोर्ड वाचले का? तर म्हणले वाचावं लागतील का? म्हणजे मी 1 तासाचा व्हिडिओ टाकलाय. प्रत्येक विषयाचे 7 विषय आहेत राज्यसेवेला. प्रत्येक विषयाच्या फोल्डरमध्ये पहिले स्ट्रॅटेजी लेक्चर, बुक लिस्ट, IMP टॉपिक्स असे 2-3 लेक्चर्स टाकलेत. ते नाही बघितले. म्हणजे मी जॉब करतो, मला वेळ नाहीये. 2 तासाचं लेक्चर आहे, एक बुक लिस्टचं आणि एक याचं. 2 लेक्चर आहेत 1-1 तासाचे. ते तुम्ही बघत नाहीत. म्हणजे त्याला तेवढं नाही सांगितलं, बघा म्हटलं, तो बघून घेईल, त्याच्यानंतर मला सांगेल तो. पण बाकीचे विद्यार्थी असतील, युट्यूबचे विद्यार्थी असतील, तुम्ही 2 तास जर बघू शकत नसाल की काय वाचायचं आणि काय नाही, आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता असाल की वेळ नाहीये तुमच्याकडे आणि मला लवकर लागायचंय आणि मग मला लवकर पोस्ट काढायची, कशी लागेल? एवढं जे पुस्तक आहे, उदाहरणासाठी मी पर्यावरणाचं घेतलं किंवा कुठलंही असेल, सगळं तुमच्या एक्झामची डिमांड फुलफिल करत नाही. ते पुस्तक जबरदस्त आहे, त्याच्यातून प्रश्न येतात, सगळं आहे. तुम्ही सगळं कशाला वाचताय? इतकं परेशान शिक्षक आहेत, सगळं आहे, मी सगळं वाचलोय, सगळं सांगतोय IMP टॉपिक्स, ते तुम्ही नाही करत आहे. तुम्ही म्हणतात की लेक्चर्स टाका, सांगा 22ला 22. अरे 22ला 22 नाही ना, तुझ्या एक्झामच्या डिमांडनुसार तू करणं, कशाला सगळं बेजार होतोयस? पण हे बघायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. आपल्याला फक्त सांगा, व्हिडिओ सांगा, पटकन संपवतो. ते पण कुठले टीचिंगचे, मेंटॉरशिपसाठी जे काही वाचायचंय त्याच्यावरती विद्यार्थ्यांना वेळ नाही. तो एकच नाही, त्याला स्वतःला नाराज समजू नये. त्याला ती गोष्ट चांगली गोष्ट आहे की त्याने मला कॉल केला, त्याच्यानंतर त्याला आजच म्हणजे पहिल्याच दिवशी 2-3 दिवसातच त्याची चूक कळाली आणि तो त्याच्यावरती काम करायला आणि जबरदस्त त्याचा रिझल्ट येऊन जाईल. ही महत्वाचं आहे की मी सांगतोय की ही गोष्ट 100% बघा. तुम्ही फक्त हो म्हणता, झाला संपला विषय. इतक्या तळमळीने इतकं कंटेंट त्याच्यात देणार, इतक्या चुका दुसऱ्यांच्या आपण सांगतो की तुम्ही करू नका, हे विद्यार्थ्याचं नाहीये. फोकस काय? टीचिंग लेक्चर्स. टीचिंग लेक्चर्स आपल्या याच्यात नसतात का? तर असतात. ओके. बघा, एक्झाम तुमची फोकस पाहिजे, बुक लिस्ट पाहिजे, 11वी-12वीचे स्टेट बोर्ड तुम्ही वाचले पाहिजे, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्वचे PYQ आणि त्याचं एक्सप्लेनेशन, हे कोणीच करत नाही. म्हणजे 11वी-12वी स्टेट बोर्ड वाचले सर, हा सांगा सर, मग पुस्तक वाचू का? ही स्टेप कोण करेल? शेजारचे काका येतील का कोण येईल? तुमचा मामा येईल का? कोण येईल? करेल, मास्तर करेल का? हे तुम्हालाच करायचे ना. हे विषय कंप्लीट करत असताना ही 3री स्टेप आहे. 3री स्टेप झाल्यानंतर काय? 21,000 प्रश्नसंख्येमधून त्या पर्यावरणचे प्रश्न वाचणं. हे पण 4थी स्टेप पण विसरून जातात. ते वाचावं लागते का? ते पुस्तक आणावं लागते का? नंतर आधी बुक लिस्टमध्ये आपण सांगितलेलं असतं की ह्या गोष्टी करा. एक्झाम मी सतत कधी कधी हुकी आली की कंबाईन करतो, कधी हुकी आली की राज्यसेवा करतो, कधी बँकिंग करतो. फोकस 1 वर्ष द्या. 1 वर्ष आहे का आमचा? निदान 1 वर्ष मी काहीतरी राज्यसेवा कंबाईन करणार. फोकसच नाहीये. कधीतरी असं आहे. म्हणजे पहिली स्टेप तुमची एक्झाम फोकस पाहिजे, दुसरी बुक लिस्ट तुमची प्रॉपर पाहिजे, त्याच्यात 11वी-12वीचं स्टेट बोर्ड पर्यावरणसाठी PYQ, त्याचे एक्सप्लेनेशन, त्याच्यात टॉपिक आहेत ते, त्याच्यात आपले पण टॉपिक, म्हणजे पहिल्यांदाच विषयाची सुरुवात करत असतानाच आपल्या ॲपमध्ये जे बॅच घेतली स्ट्रॅटेजी लेक्चर IMP टॉपिक्स, ते बघणं, ते लिहून काढणं. म्हणजे एक विद्यार्थी आहे, सगळं पाठवते लगेच, पटपट 1-8 दिवस झाले बॅच आहे, सगळं पाठवते लगेच, की त्याच्यात टार्गेट सांगितलेलं असतं, लेक्चरचं वर्क असतं, एक असाइनमेंट टाईप, की हे एवढं लिहून मला फोटो काढा, व्हॉट्सअपला पाठवा. आता उगे 100-रातले उगे 1-2 पाठवतात, काही विषय नसतो. पण ते जे 1-2 पाठवतात ते सिन्सिअर असतात त्याबद्दल. त्याच्यामुळे बाकीच्यांनी लिहिणं गरजेचं आहे. काय गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात, हे पर्यावरणाचा अभ्यास करत एका पेजवरती लिहून घ्या, फोटो काढा आणि पाठवा. काय पैसे लागते का? पैसे मागतो का मी? नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही गेले, ह्या 4 स्टेप केल्या, याच्यावरती कमांड आणणं गरजेचं आहे. आता ह्या 4 स्टेपवरतीच याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग तुम्ही या इथे घोरपडे सरांचं पुस्तक, ओके, घोरपडे सरांचं पुस्तक, ते पण सिक्वेन्सनी वाचा, सिलेबसनुसार वाचा. मग कुठे मिळेल हे सिलेबस, कुठे सिक्वेन्स मिळेल? आपल्या बॅचमध्ये ते सांगितलेलं आहे की उलट वाचा, भाग 3 वाचा, नंतर 2 वाचा, 1 वाचा, नंतर भाग 3 पहिल्यांदा वाचा, भाग 1 नंतर वाचा, भाग 2 शेवटी वाचा. ते पहिले भाग 1 वाचते, चांगली गोष्ट आहे, भाग 1 आधी वाचलं तरी. मग भाग 2 वाचतंय, मग लई जड, आणि मग भाग 3 वाचतंय. सिलेबसनुसार भाग 3 पहिल्यांदा सोपा आहे, भाग 1 नंतर आणि 2 असं वाचणं गरजेचं आहे. घोरपडे सरांचं पुस्तक, ती 5वी स्टेप आहे. याला इथं टेन्शन, म्हणजे विद्यार्थ्याचं कुठं की क्लासची व्हिडिओ, मग क्लासची व्हिडिओ याच्यावरती आहेत, 11वी-12वीची शिकवलंय ना, मग हे इथंच कम्प्लीट करून घ्या ना. व्हिडिओ बघा, इथंच बघा. पहिले आम्हाला पाहिजे हे पुस्तक, कुठलंही असो, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पुस्तक स्टेट बोर्ड मधून बेसिक किती वेळ लागतो रे? काही लागत नाही. ज्या त्या विषयाची डिमांड आहे. पॉलिटिक्स वाचत असताना स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. स्टेट बोर्ड वाचल्यानंतर भरपूर गोष्टी क्लिअर होतात, त्या गोष्टी आम्हाला क्लिअर करायच्या नाहीत.
ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? हे तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे. एक उदाहरण सांगितलं की पर्सनल मेंटरशिपची गरज काय, हेच आहे. तुमचा सिक्वेन्सच तुम्हाला माहित नाहीये, फक्त टीचिंग लेक्चर्सवरती भर आहे. ही खूप चुकीची गोष्ट आहे. थोडी आपले जे वेगवेगळे बॅचेस आहेत त्याची ऍडव्हर्टाईज पण इथं बघून घ्या. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुपर 60 बॅच 2025 किंवा पुढे 26-27ला कधी तुम्ही व्हिडिओ बघत असाल ती उपलब्ध आहे. टू द पॉइंट टीचिंग पर्सनल मेंटरशिप बॅच. म्हणजे तुम्ही मला एखादं विचारलं की सर असं, की मग सर हे पुस्तक वाचू का, समजा तुमच्याकडे XYZ नोट्स आहेत, मी वाचू का, तर ठीक आहे, ह्या मी ज्या गोष्टी पर्यावरणाला सांगितल्या त्याच्यातून एक्स्ट्रा तुम्ही करू शकता. की तुम्ही जर UPSC करत असाल तर UPSCतून मराठीत म्हणजे इकडे MPSC करतायत, तुम्हाला मेंटरशिपची गरज आहे इथे, टीचिंग लेक्चरची नाही. पहिल्यांदा फ्री टेस्ट सिरीज असेल, 100% पूर्व परीक्षा पास होण्यासाठी नेमकी ही बॅच जबरदस्त आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपली ही कंबाईनची पण फाउंडेशन बॅच आहे, टू द पॉइंट टीचिंग आणि पर्सनल मेंटरशिप बॅच टेस्ट सिरीज त्याच्यात उपलब्ध आहे. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर शेवटी बघा, हे पर्यावरणाचं सांगितलं, पॉलिटिक्सचं तसंच सांगितलेलं आहे की या पद्धतीनं अप्रोच असला पाहिजे. आणि पर्सनल मेंटरशिपचा एक काय उपयोग असतो की पर्सनल मेंटरशिप म्हणजे काय असतं की तुम्हाला उदाहरणावरून सांगतो. ओके, ही जी हे आहे, तुम्ही जे एक्झामची तयारी करतायत, ओके, त्याच्यात वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात असतात, भरपूर प्रश्न असतात. तर टीचिंग लेक्चर्समधून ते कव्हर होतात का नाही, तिथून कन्सेप्ट क्लिअर होईल त्या टॉपिकची, त्या चॅप्टरची. पण मेन कंटेंट आहे की पॉलिटी समजा एखाद्याने इकॉनॉमी सुरू केला शिकवायला, तर शिकवेल ना, 2-3 महिने काय लागतील तो पूर्ण शिकवेल. पण पहिल्यांदा असं कुणीच नाही सांगत की एवढे टॉपिक आहेत, हे पुस्तक घ्या इथून इथून इथून. आणि ह्याच्यातच विद्यार्थी हे होतात की ते जे मेंटरशिप असते त्या विषयाबद्दल किंवा एखाद्या एक्झाम बद्दल ती कोणी विचारत देखील नाही. आणि एवढं मोठे मोठे क्लास लावतात, 1,00,000, 2,00,000, 50,000 हे, पण ते कोणी तितकं सांगत नसतं. शिकवतात जबरदस्त, सगळं कन्सेप्ट वगैरे क्लिअर, नोट्स देतात प्रिंटेड सगळं, पण नेमकं सिलेबस काय, IMP टॉपिक्स, एखादं पुस्तक आहे, पुस्तकातले IMP टॉपिक्स कुठले वाचायचे नाही काय, हे विद्यार्थी विचारत पण नाहीत आणि ते देखील सांगत नाहीत. काही अपवाद सोडतात की अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं भर जे आहे पहिल्यांदा हे मेंटरशिपवरती असलं पाहिजे. ओके, पर्सनल मेंटरशिप असेल किंवा मेंटरशिपवरती तुमचा भर पाहिजे, रॅदर दॅन पहिल्यांदा तुम्ही टीचिंग लेक्चर्स फोकस करणं कमी केलं पाहिजे. ओके, तुम्ही हे जर बघितलं असेल की UPSC टॉपर असतील की मला या अधिकारी झाले, त्यांनी मार्गदर्शन केलं, माझे भाऊजी होते, माझा मित्र होता, अमुक होतं, माझी बहीणच होती, भाऊच होता, हे कोण आहेत, हे पर्सनल मेंटर आहेत. खूप असे कमी असतील की मी ह्या अकॅडमीमध्ये इंटरव्ह्यूला गेलं, ते घेतात, बॅनरला फोटो लावतात, सगळेच लावतात. काय मेन्सला गेलं, कधी गेलं, त्याने नोट्स वापरल्या, कधी क्लास लावलेला असतो, कधी 4-5 वर्षाखाली, तेव्हा तो असतो. मग त्याला 4-5 वर्षात लगेच म्हणजे पहिल्या वर्षी लावला त्यावेळी कमी विद्यार्थी असतात की लागले असे मोठ्या मोठ्या क्लासमध्ये. मग हे घेतात पर्सनल मेंटरशिप. कुठतरी अधिकारी येतो, तो सांगतो, PYQचं महत्व सांगतो, तुम्ही बघितलं असेल. हे ज्याला कळतं तो पास होतोय. इथे खूप मॉप आहे. याची गरज आहे का? हो, याची गरज आहे, नाही असं म्हणत नाही मी, पण हे कळाल्याशिवाय याचा फायदा होत नाही आणि आपला फोकस खूप याच्यावरती आहे. बघा ना, याची लेक्चर, याची बॅच केली मी, त्याची बॅच केली, तरी मार्क पडत नाहीत. कसं काय? सगळं समजून घेतलं तू, पण हे तुला कळलेलं नाही, त्या परीक्षेची डिमांड, सगळ्या गोष्टी कळलेल्या नाहीत. तुझ्याकडे नॉलेज भरपूर आहे, तलवार कशी चालवतात काय सगळं माहिती आहे, पण सैन्य जर जास्त असेल, चहूबाजून येत असेल, तेव्हा तलवार चालवायची माहित नाही. हे ढाल नसेल तर तलवार चालवायची माहित नाही. ढाल आणि तलवार शिकली मी असं नाही माहिती. हे लॅकुनाज आहेत, ह्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्वाची आहे की तुम्ही जी काही एक्झामची फोकस करताय, UPSC करत असाल, भरपूर जणांचे हे प्रश्न असतो, त्याच्यावरती बोलतो वाटलं थोडंसं की UPSC करतोय, UPSC मध्ये सगळं मटेरियल इंग्लिशमध्ये आहे. ओके, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर आम्ही UPSC करतोय, मग आम्ही इकडे इकॉनॉमिक्सला रमेश सिंग वाचतोय, दत्त सुंदरम आहे, अजून भरपूर पुस्तकं आहेत, पॉलिटीला M लक्ष्मीकांत आहे, अजून अमुक आमच्याकडे पुस्तकं आहेत. मग आम्ही आता शिफ्ट होतो इकडे MPSC कडे, मग आम्ही हेच कंटेंट वाचून पास होऊ का? मग त्यांचा प्रश्न असतो. मग आम्हाला इंग्रजी जमत नाही, मग आमच्याकडे जे तुम्ही जे म्हणता राज्यसेवा पूर्वचा प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन, त्या एक्सप्लेनेशनचं आम्हाला काही कळतच नाही महत्व, कारण की ते मराठीतच आहे, इंग्लिशमध्ये नाहीच आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. मग हे इंग्लिशमध्ये ज्यांचंच मटेरियल वाचत बसतात, त्यांचा फोकस आहे MPSC, की पूर्व परीक्षा पास होण्याची शक्यता भरपूर याच्यातले विद्यार्थी कमी आहे. कसं काय कमी आहे? कसं काय? कारण की मराठीमध्ये जास्त आहे. जसं पर्यावरण असेल, 11-12 स्टेट बोर्ड ते इंग्रजीत आहेत, घोरपडे सरांचं पुस्तक सिलेक्टिव्ह असेल, राज्यसेवा पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन ते असेल, किंवा पॉलिटीमध्ये M लक्ष्मीकांत ठीक आहे इंग्रजीमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही, तेवढं होईल. इकॉनॉमिक्समध्ये नाही आहे, जे मोठे मोठे रमेश सिंग वगैरे जे दत्त सुंदरम असेल ते आपली जी एक्झामची डिमांड आहे ती फुलफिल करत नाहीत 100%. ओके, इथं कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा देसले सरांचं पण सिलेक्टिव्ह वाचणं गरजेचं आहे. कोळंबे सरांच्या पुस्तकात इकॉनॉमिक्समध्ये 43 टॉपिक आहेत, त्याच्यातले 15 ते 20च महत्वाचे आहेत, ते आपण वाचतो का? त्याच्यानंतर परत येतो आपण इकडे राज्यसेवा पूर्व प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन,
हे त्याला कळतं का? त्याचं जे नॉलेज त्याच्याकडे भरपूर आहे. पूर्व परीक्षेचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नात एमपीएससी फॅक्च्युअल डाटा चुकवते, शब्दात चुकवते, हे त्याला माहितीच नाहीये. एमपीएससी करतो, नॉलेज भरपूर आहे, पण प्रॅक्टिकली पर्सनल मेंटरशिपच नाहीये. पेपर्स आहेत, पेपरवरती कामच नाहीये, प्रिंट केली वाचले, फक्त वाचण्याची गरजच नव्हती, समजून घेणं गरजेचं होतं. कुठे आहे फसवतंय, काय शब्दांचा खेळ आहे, याच्यावरती भरच नाहीये. हे नाहीये आपल्याकडे. पर्सनल मेंटरशिपमध्ये विद्यार्थी कमी पडतायत, इकडे शिफ्ट होत आहे, नॉलेजच्या याच्यावरती नाही. नॉलेज इथंही आहे, इथंही तुमच्याकडे आहेच. इथं माध्यम आहे की सर आम्हाला इंग्रजीतच वाचायचं आहे, हा हट्टाहास जो करल त्याचा अवघड कार्यक्रम होईल. खूप कमी विद्यार्थी असतील, 10% विद्यार्थी असतील की ते इंग्रजीतून मराठीत, म्हणजे इंग्रजीत आहे, इंग्रजीच वाचून मराठीत एमपीएससीत मार्क घेऊ शकतील. बाकी 90% जनतेला मराठीच कंटेंट वाचावं लागेल, जे इंग्रजी वाचत असताना देखील. काही सायन्सला वगैरे 1-2 सोडून द्या. करंटमध्ये इकडे एमपीएससीचे विद्यार्थी त्यांच्यात ते IAS लेवलचेच मॅक्झिमम वापरतात. तोच त्यांचा हे असतो, पॅटर्न असतो, अप्रोच असतो. अवघड होतो कार्यक्रम. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की याचा रोलच जबरदस्त आहे की इथून पर्सनल मेंटरशिप आणि टीचिंग याचा रोल आहे. आपल्याकडे टीचिंगच्यालाच महत्व आहे. खूप शाळेपासून सगळीकडे खूप कमी विद्यार्थी असतात. आज शिक्षकांना जाऊन विचारतात की काय आहे, की असं कुठलं वाचू, काय सोडून देऊ. शिक्षक पण विचारल्यानंतर सांगेल ना. कोणी आहे की सांगितल्यानंतर ऐकतच नाहीत. अक्षरशः मी सांगतो की ऐकत नाहीत विद्यार्थी. हो 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 म्हणतात, झालं, हा संपला विषय. IMP टॉपिक्स वाचणं इतकं सोपं नाही. जरी टॉपरने जरी सांगितलं की मी लागलेलो आहे, तरी देखील ऐकत नाहीत. का? कारण की सगळं वाचायचं, नॉलेज, इतकी स्पर्धा आहे आजूबाजूला, लॅबमध्ये इकडे तिकडे, नॉलेज घ्यायचंय, नॉलेज, पुस्तकं, नोट्स. ती वेळच नाही कुठेतरी चॅप्टर महत्वाचे काढणं, त्याच्यावरती थिंक करणं, प्रश्न जुने पेपर प्रिंट करणं, त्याच्यावरती बघणं की याच्यात कुठं फसवलंय, नेमकं काय फसवलंय, थिंकिंग करणं ती नाहीये. प्रश्न वाचायचा, एक्सप्लेनेशन वाचलो, संपला विषय, त्याच्यावरती थिंकिंग करायला कोणालाच वेळ नाही. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे की मेंटॉरशिप का गरजेची आहे. त्याच्यामुळेच गरजेचे आहे की मेंटॉरशिप याच गोष्टीसाठी की तुमचा वेळ वाचेल. जे गोष्ट तुम्हाला 4-5 वर्ष लागतील ती मिळवण्यासाठी, ती एका वर्षातच कळेल. कारण की इतरांनी ज्या चुका केल्या त्या तुम्ही टाळणं गरजेचं असतं, तेव्हाच यश मिळत असतं. फक्त टीचिंग लेक्चर जर बघत असाल कुणाचे पण, माझे देखील, तर त्याचा उपयोग नाही. पहिल्यांदा जे टाकलेले असतात स्ट्रॅटजी व्हिडिओ, IMP टॉपिक्स, बुक लिस्ट, त्या विषयाचा अप्रोच बिल्डिंग सेशन्स, प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशनचे व्हिडिओज, ते तुमचं जिद्द बनवतात की जबरदस्त पद्धतीने मी प्रश्न सोडवतोय. ते महत्वाचं आहे. फक्त हे करू नका, हे नक्की करा, पण पहिल्यांदा हे करा. याच्या ती कमांड आणा, त्या विषयाची डेप्थ समजून घ्या, अप्रोच समजून घ्या. ते सगळं समजल्यानंतर मग याला टप्प्याटप्प्याने उपलब्ध आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि उगाच लिहून बसू नका सगळ्याच गोष्टी. खूप कमी मटेरियल लिहा. नोट्स काढत असताना देखील नोट्स कशा काढाव्यात याचा व्हिडिओ आपण उपलब्ध आहे, ते पण पाहणं गरजेचं आहे. पुस्तकावरती अंडरलाईन कुठं करायचं त्याच्या देखील व्हिडिओ आहेत, ते पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतरच स्पर्धा परीक्षेच्या कुठल्याही एक्झामचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. चला, शेवटचे अगदी 2-3 मिनिटं ही आपली आहे. जॉईन करायची ते जॉईन करू शकतात. आणि पर्सनल मेंटरशिपचं अजून एक महत्व आहे की तुम्ही मेसेजही कधी करू शकता, जे बॅच घेतील विद्यार्थी हे करू शकता, कॉलही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कॉलिंग डायरेक्ट कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉलिंग टाइम घ्या, तेव्हाच कॉल करा. ओके, नाहीतर प्रत्येक जण कॉल करत राहतात, एवढे कॉल रिसिव्ह करणं शक्य नाही. ज्यांना माझे व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसतील त्यांनी मला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, तुमचं आडनाव, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमची डिग्रीचं पासआउट वर्ष आणि तुमचा जिल्हा कुठला आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतायत, ह्या सगळ्या गोष्टी पाठवा. ही मोफत आहे. तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील. हे पाठवल्यानंतर माझा नंबर जो आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि ही डिटेल्स पाठवल्यानंतर व्हॉट्सअपला तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल. तुम्हाला सेव्हड डन किंवा डन असं मेसेज येईल. त्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला माझे स्टेटस बघायला मिळतील. ओके, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही पण आपली ॲग्रिकल्चरची ऑप्शनलची बॅच आहे. टू द पॉईंट नोट्स आणि पर्सनल मेंटरशिप बॅच याच्यात उपलब्ध आहे. ओके, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आणि ही आपले TCS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. पूर्ण याच्यात हे आहे, एक्सप्लेनेशन सहित हे उपलब्ध आहेत. ओके, हे आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. याचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे फीचर्सचा, नेमकं काय याच्यात मिळणार आहे. ओके, तर शेवटी जाता एवढंच सांगतो की पर्सनल मेंटरशिप असेल. ओके, अक्षर थोडंसं हे करतोय, काही प्रॉब्लेम नाही, समजून घ्या. आणि टीचिंग लेक्चर्स असतील. ओके, पहिल्यांदा याच्यावरती 100% काम करा. हे प्रत्येक विषयाला 7 विषय आहेत. राज्यसेवेला किंवा कंबाईनला 7-8 विषय आहेत. प्रत्येक विषयाचे समजून घ्या, प्रॉपर फिक्स असे बुक लिस्ट करून घ्या. IMP टॉपिक स्ट्रॅटेजी, त्याच्याबद्दल अप्रोच बिल्ड करून घ्या. याच्यात काय वाचायचं काय नाही प्रॉपर बनवल्यानंतर एक पेज करा एका विषयाला, दुसऱ्या विषयाला दुसरं करा, तिसऱ्या विषयाला तिसरं करा, असं करून घ्या. समजा तुम्ही जगाचा भूगोल वाचताय, त्याचा एक पेज करा, त्याचे IMP टॉपिक सगळे लिहा, त्याच्यात बुक लिस्ट लिहा, काय वाचणार आहात.
त्याचे टॉपिक, त्याचे राज्यसेवा पूर्व परीक्षेत जुने प्रश्न आणि एक्सप्लेनेशन तेवढंच करायचं त्याला, बस सफिशियंट आहे. ओके, त्याच्या बाहेर जायचं नाही. ही गोष्ट आहे का आपल्याला माहिती नाही? माहिती. महाराष्ट्राचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, इतिहास आहे, प्राचीन मध्ययुगीन आहे, त्याचा अप्रोच आपल्याला माहित नाही. आपण फक्त घेतोय पुस्तक वाच. जोपर्यंत तुमचा हा अप्रोच बिल्ड होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या टीचिंग लेक्चरचा कुठलाही फायदा होणार नाही. आपल्या बॅचमध्ये टीचिंग लेक्चर्स उपलब्ध आहेत, भरपूर प्रमाणात आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. पण पहिले माझा भर इकडे असतो. हे जेव्हा ज्याला कळलं त्यालाच याचा फायदा होतो आणि याचा फायदा झाल्यानंतरच याचा रिझल्ट येतो. ओके, हे कुणाचंही बघा, तुम्ही किती भारी शिक्षक असो, त्यांना किती चांगलं शिकव, तरी देखील तुमचा रिझल्ट येणार नाही जर तुम्ही हे केलं नाही तर. हे अत्यंत महत्त्वाचे. जेव्हा पर्सनल मेंटरशिप त्या विषयाचा अप्रोच जोपर्यंत बिल्ड होणार नाही तोपर्यंत शिकवलेलं कळून देखील रिझल्ट येणार नाही. भरपूर जण तुम्हाला आता कळलं असेल की मी ह्याची बॅच केली, त्याची बॅच केली, मला सगळं कळतंय, पण परीक्षेत मार्क पडत नाहीत. हे कमी पडतंय. अप्रोच बिल्डिंग किंवा पर्सनल मेंटरशिप हे कमी पडते. पर्सनल लेवलला काय चुका होतात त्याची अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे, त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे, तरच त्याच्यावरती काम होतो. फक्त बॅचेस लावून, फक्त जाऊन तिथे बसलो, लय भारी कळलंय, सगळं कळलंय आता, तरी देखील होत नाही. कारण तुम्ही बघितलं असं स्पर्धा परीक्षेमध्ये की खूप नॉलेज असणारे विद्यार्थी परीक्षेत गडबडून जातात, झांबळून जातात की काहीच नाही, मला कळलंच नाही, मी एकदम थरथरलो, 2 दिवस माझा अभ्यासच झाला नाही, त्याचं माझं प्रेशर झालं आणि मी हे झालो. कारण की हे याच्यावरती त्यांनी काम केलेलं नसतं, अप्रोच बिल्डिंगवरती काम केलेलं नसतं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. ही बोलायला खूप सोपं आहे. माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जण जे असतील व्हॉट्सअपला मेसेज करतील, विचारतील, काही जण असतील बॅच देखील जॉईन करतील, पण याच्यावरती टिकून राहणं, ही पर्सनल मेंटरशिप घेऊन त्याच्यावरती अप्रोच बिल्डवरती, हे खूप अवघड टास्क आहे. हे सोपं आहे. पुस्तक वाचायचं, घ्यायचंय, पहिला चॅप्टर बघितले, व्हिडिओ मस्त नोट्स काढल्या, वाचलं, खुश, गारगार वाटतंय. हे स्वतःला अनालिसिस करणं, विचारणं प्रश्न, त्याच्यावरती काम करणं, हे तितकंसं सोपं आहे. पण जर हे केलं तरच याचा उपयोग, आणि याच्यावरती कमांड आणली की रिझल्ट येतो, हे विसरू नका. हे काही कुठेही फेकॉलॉजी करत नाही. भरपूर गोष्टी आहेत. 1 तासाचा व्हिडिओ देखील आपल्या युट्यूब चॅनलला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भात आहे. बुकलिस्टचा व्हिडिओ पण आहे, तो पण बघून घ्या. आणि नंतर अगदीच काही अडचण आली तर तुम्हाला मी नंबर दिलेलाच आहे. ओके, ह्या जो नंबर आहे 94 21 44 24 36, हे डिटेल्स तुम्ही पाठवा. व्हॉट्सअपला जर आधीच पाठवले असतील तर डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा, बोला, तुमच्या गोष्टी ज्या आहेत डिस्कस करा. ओके, आणि काही गरज वाटली तर नक्कीच तुम्ही आपल्या ह्या बॅचेस देखील लावू शकता, काही विषय नाही. कंबाईन असेल राज्यसेवावाले राज्यसेवा करू शकतात, कंबाईनवाले कंबाईन, राज्यसेवावाले राज्यसेवा. ओके, तर अशाच जबरदस्त लेक्चर्ससह तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला देखील मेसेज करू शकतात. कुठल्या एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकायचा असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर्ससह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.